कपिल बागुल आणि पूजा बागुल हे धुळे जिल्ह्यामध्ये राहत होते. कपिल बागुल हे सैन्यामध्ये नोकरीला होते. 15 वर्षापूर्वी त्यांचं लग्न पूजा यांच्यासोबत झालं होतं. त्यांना 2 मुलं आहेत. सर्व घर आनंदाने सुखासमाधाने राहत होतं. पूजा बागुल या आपल्या मुलांची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेत असाल, कारण पती कपिल हे सैन्यामध्ये असल्यामुळे सर्व जबाबदारी फक्त पूजा यांच्यावरतीच होती आणि त्यांनी ती खूप व्यवस्थितपणे पार पाडली होती. आपले पती सैन्यात आहे, त्यामुळे आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायची आहे. या गोष्टीची चांगलीच कल्पना पूजा बागुल यांना होती. सर्वांची काळजी घेणाऱ्या या पूजा बागुल मात्र 30 मेला अचानकपणे चक्कर येऊन आपल्या घरामध्ये पडल्या. त्यांच्या पतीने म्हणजेच कपिल बागुल यांनी लगेचच त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं. पण नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी तत्पर असणारी ही पूजा हे घर सोडून गेली होती. कदाचित तिचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला शे सर्वत्र सांगितले गेले. पण प्रश्न मात्र सर्वांनाच होता की अगदी व्यवस्थितपणे ठणठणीत प्रकृतीने असणारी पूजा हार्ट अटॅकनं कशी जाऊ शकते. तिला तर कसलाही त्रास नव्हता किंवा तिने कधी अशी तक्रार देखील केली नव्हती. अचानक असं कसं घडलं, हा एक प्रश्न सगळ्यांना सतावत होता. बिचारा नवरा कपिल तर पत्नीच्या पूर्ण अंत्यसंस्काराची तयारी करून बसला होता. अगदी काही वेळानंतर अंत्यसंस्कार करून अग्नी दिली जाणार होती. पण त्या क्षणी तिथे पोलीस आली आणि त्यांनी अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह आपल्या ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी घेतला. पोलिसांनी असे का केले, असे काय घडले होते की पोलिसांना अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवावा लागला? सत्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धुळ्यातील वलवाडी गावात सैन्य दलात कार्यरत असलेले कपिल बागुल यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील पूजा हिच्यासोबत 2010 मध्ये झाला होता. त्यांना 2 मुले होती. लग्न झाल्यानंतर त्यांचं आयुष्य खूप सुखात होतं. पण म्हणतात ना की सुखात देखील नजर लागते, तसंच काही पूजाच्या जीवनात घडू लागलं. पूजा हिचा कपिलची आई, बहीण हे वारंवार छळ करू लागले. लग्नाच्या वेळेला पूजाच्या वडिलांनी लग्नाला सर्व खर्च करण्यासह दागिनेही दिले होते. पण पूजाचे वडील निवृत्त झाल्याने त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. त्यामुळे त्या रकमेवरती कपिल आणि त्यांच्या घरच्यांचे लक्ष लागलेले होते. त्यांनी पूजाच्या मायराकडून बळजबरीने 2 लाख रुपये मागायला लावले होते. 2 लाख रुपये दिले तर आपल्या मुलीचा संस्कार सुखाचा होईल या विचारानं पूजाच्या वडिलांनी तिला 2 लाख रुपये दिले होते. पण हे 2 लाख रुपये मिळाल्यावर देखील बागुल कुटुंबाची हाव थांबली नव्हती. कपिल आणि त्यांच्या कुटुंबियांनी पूजाला त्रास देणे सुरूच ठेवले होते. तिने पुन्हा 2 लाख रुपये आणावे म्हणून 2018 मध्ये रात्री 11 वाजता 2 वर्षाची मुलगी व 4 महिन्याचा मुलासह भर पावसात तिला घराबाहेर काढले होते. दुसरीकडे कपिल बागुल याला एक प्रेयसी होती. तो त्या प्रेयसीला तिच्या मुलासह घरी आणायचा. या सगळ्या प्रकाराला पूजा विरोध करत होती. तिच्या विरोधाला उत्तर म्हणून कपिल पूजाला सांगत असे की मी अजून 4 विवाह करेल. या सर्व गोष्टींना कंटाळून पूजा महिला दक्षता समितीकडे तक्रार करण्यासह सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली होती. तेव्हा कपिलने माफी मागितली आणि पूजाला घरी आणलं होतं. मात्र त्यानंतरही पूजाला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. खरं तर त्याची प्रेयसी प्रज्ञा ही त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली आणि पूजाच्या जीवनामध्ये वादळ आलं. कपिल जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याचे प्रज्ञासोबत प्रेमसंबंध होते. पण काही कारणामुळे कपिलचा प्रज्ञासोबत लग्न होऊ शकलं नाही. 2007 मध्ये प्रज्ञाचं लग्न झालं. ती तिच्या संसारामध्ये मग्न झाली. त्यानंतर 2010 मध्ये कपिलनेही पूजासोबत लग्न झालं. कपिल देखील आपल्या संसारामध्ये रमला होता.
पण काही महिन्यापूर्वी तो पुन्हा प्रज्ञाला भेटला आणि सर्व खेळ फिरला. आपलं प्रेम अपूर्ण राहिलं होतं ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आता ते एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ लागले, फोनवर बोलू लागले, एकमेकांना भेटणं या गोष्टी वाढू लागल्या. आता मनात एक वेगळीच हुरहूर निर्माण झाली होती. प्रज्ञाला तर 2 मुली होत्या. एक मुलगी होती 17 वर्षाची आणि दुसरी मुलगी होती 13 वर्षाची. तरी देखील ती पुन्हा कपिलकडे आकर्षित झाली होती. ते दोघं एकमेकांकडे अशा पद्धतीने खेचले जात होते की आता त्यांना फक्त आपण दोघांनी पुन्हा एकत्र यावं आणि एकत्र राहावं या गोष्टी दिसत होत्या. त्याप्रमाणे प्रज्ञाने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याची तयारी सुरू केली होती. काही दिवसामध्ये त्यांचा घटस्फोट होणार होता. त्यामुळे तिने कपिलच्या मागेही तुझ्या पत्नीला घटस्फोट दे असा तगादा लावला होता. कपिलनेही आपल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला. पूजाने मात्र या गोष्टीला नकार दिला. अनेक पद्धतीने प्रयत्न केले पण पूजा मात्र घटस्फोट देत नाही. हे जेव्हा कपिलच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं तिचा काटा आपल्या आयुष्यातून काढून टाकावा असे ठरवले. त्यासाठी त्यानं घरामध्ये पेस्टिसाईड आणून ठेवलं होतं. काही दिवसानंतर कपिल भांडणाचं निमित्त करून भांडणामध्ये बायकोच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकला. त्यानंतर तिला विषारी पेस्टिसाईडचं इंजेक्शन देण्यात आलं. ते इंजेक्शन पूजाला देत असताना कपिलची आई देखील तिथेच होती. इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा पूजा तडफडत होती तेव्हा तिला बघत तो 1.5-2 तास तिथे बसला होता. इंजेक्शनचा शरीरावरती परिणाम झाल्यावरती तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिची तब्येत खूप बिघडली होती पण त्याने मात्र काही हालचाल केली नाही. त्यानंतर जेव्हा त्याला ती मृत पावली आहे याची खात्री पटली तेव्हा मात्र तो तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केले. तेव्हा त्यानं तिच्या माहेरी देखील फोन केला आणि पूजा हार्ट अटॅकमुळे मृत पावली असे सांगितले. त्याने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. एकदा अंत्यसंस्कार झाला म्हणजे पोलिसांच्या हाती आपण सापडू शकत नाही किंवा आपला कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गोष्टीची त्याला खात्री होती. पण मध्येच माशी शिंकली आणि पूजाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठून भूतकाळची पावती वाचली. लगेचच पोलिसांनी हालचाल करून अंत्यसंस्कार थांबवले आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरती तिला विषारी इंजेक्शन दिले गेले आहे हे सर्वांसमोर आले. त्यानंतर कपिलची आई, त्याची बहीण आणि प्रेयसी प्रज्ञा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता या सर्व प्रकरणामध्ये पूजाचा काही गुन्हा होता. सुखी संसार सुरू असताना मध्येच कपिलच्या जीवनामध्ये त्याची प्रेयसी आली आणि त्यामुळे त्याने आपल्या पोटच्या पोराच्या आईलाच संपवलं. सरकारनं असा कठोरातील कठोर कायदा केला पाहिजे की ज्यामुळे जर सासरची व्यक्ती मुलीच्या माहेरकडून काही रकमेची अथवा हुंड्याची रक्कम मागत असतील तर त्यांच्यावरती ती कडक कारवाई केली पाहिजे. कारण यामुळेच अशा घटना घडणार नाहीत. प्रज्ञांच्या प्रेमामुळे कपिल आपला सुखी संसार गमावला. आपल्या मुलांना त्याने पोरकं केलं. अशा प्रकरणामध्ये त्यांचं प्रेमसंबंध असताना लग्न होऊ शकलं नाही. त्यांनी पुढे आपलं लग्न झाल्यानंतर अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये येऊ नये किंवा संपर्कामध्ये जरी आला तरी आपल्या मर्यादेचा विचार केला पाहिजे. कारण तुमच्या दोघांसोबत तुम्ही आणखी 2 वेगवेगळी कुटुंब व्यक्ती जोडलेल्या आहेत हे नेहमी लक्षात ठेवावं. तुम्ही तुमच्यामुळे आणखी 2 जणांचा संसार उद्ध्वस्त करत आहात म्हणजे एकूण 4 कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होतात. असं करण्यापेक्षा अगोदरच तुम्ही तुमचा प्रेमविवाह करा अथवा नंतर या प्रेमसंबंधामुळे आपला चालू असलेला सुखी संसार मोडू नये. तुम्हाला याबद्दल काय वाटते? अशा सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.